तर आजचा टॉपिक आहे तर्क व अनुमान, ज्याला की इंग्लिशमध्ये सिलॉजिझम म्हणतात. ठीक आहे. तर आजचा टॉपिक सुरू करायच्या आधी आपण सुवर्ण म्हणजे सर्वांना जॉइन करू देऊ आपण पटापट. चला सर्वजण पटपट पटपट जॉइन करा. बघा आजच्या टॉपिकमध्ये आपण सर्व कव्हर करणार आहोत. मग हे तर्क व अनुमान म्हणजे सिलॉजिझमचं बेसिक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचे काय-काय गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बघा आयदर ऑरचा कन्सेप्ट बऱ्याच जणांना समजत नाही. तर आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा याच व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला पटापट जॉइन करा सर्वजण. यस वैष्णवी ग्रामसेवकसाठी कमीत कमी 1 ते 2 क्वेशन येतील एक्झाममध्ये. ग्रामसेवकच नाही, तर एम-पी-एस-सीच्या कंबाईनमध्ये सुद्धा याचे क्वेशन येतात आणि दुसरी गोष्ट एम-पी-एस-सी तर येणारच. ग्रामसेवक जिल्हा परिषदच्या कुठल्याही एक्झामला सरळ सेवेमध्ये तर कामाला येईल. पुन्हा बँकेच्या एक्झाममध्ये तर 5-5 मार्क्ससाठी क्वेशन येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, की आता इथून पुढं बँकेच्या ज्या काही एक्झाम्स होतील, ते तुम्हाला मराठीमध्ये देता येणार आहेत. म्हणजे तुम्हाला लँग्वेज चूज करता येणार आहे मराठी. ठीक आहे. तर तुमचा अभ्यास त्या लेव्हलचा चालू आहे. तर तुम्ही बँकेचं सुद्धा एक ऑप्शन तुमच्यासाठी ओपन झालेलं आहे. तुम्ही बँकेच्या जे काही एक्झाम्स निघतील, क्लार्कच्या असू द्या, पी-ओच्या असू द्या, ऑफिसर लेव्हलच्या किंवा एल-आय-सीच्या पण एक्झाम असू द्या, इथून पुढे तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये देता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला अभ्यास सेम अभ्यासक्रम जर आपण करत आहोत, तर काय हरकत आहे द्यायला. ठीक आहे. चला येस गुड आफ्टरनून साहिल. येस खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर याचं बेसिक पासून व्यवस्थित करा. आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण कन्सेप्ट स्टार्ट करूया. ठीक आहे. चला. तर कन्सेप्ट स्टार्ट करू आपण. बघा तर मग आयदर ऑरचा कन्सेप्ट बघा. तुम्हाला एक्झाममध्ये काही स्टेटमेंट देतात. ठीक आहे. स्टेटमेंट म्हणजेच काय विधानं आणि त्याच्यावर तुम्हाला काही निष्कर्ष देतात म्हणजे कन्क्लुजन. मग आता त्याचे ऑप्शन्स प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर तुम्हाला विधान असं दिलं त्यांनी, की काही ए, काही ए हे बी आहेत. काही ए काय आहेत? बी आहेत. मग याचा आपण डायग्राम कशी काढायची? हे बघा. खूप सोपं आहे. काही ए हे बी आहेत. ओके. हे असं. काही ए बी आहेत. मग याच्यावरून जर तुम्हाला निष्कर्ष दिला, की काही बी ए आहेत. आता दुसरी गोष्ट थोडंसं आणखीन एक सांगायचं होतं मला. थोडंसं आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊ. तर बघा, तुम्हाला स्टेटमेंट देतात म्हणजे विधान आणि त्याच्यावर काही निष्कर्ष देतात. पण निष्कर्ष 2 प्रकारचे असतात. कसे असतात निष्कर्ष बघा. निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुजन. ठीक आहे. 2 प्रकारचे असतात. कुठले असतात बघा. एक असते साधं. साधं म्हणजेच सिंपल आणि एक असते पॉसिबिलिटी वालं. पॉसिबिलिटी म्हणजेच शक्यता असलेलं. त्याच्यात शब्द असतो. शक्यता. ठीक आहे. म्हणजे साधक जे निष्कर्ष आहे, तर कसं ओळखावा? साधं ओळखावं त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ-सरळ दिलेलं असते. म्हणजे शक्यता नावाचा हा शब्द नसतो. म्हणजे ते काय झाले? साधे कन्क्लुजन झाले. म्हणजे निष्कर्ष झाले. आणि ज्याच्यामध्ये शक्यता नावाचा शब्द आला, ते काय झालं? पॉसिबिलिटी वालं. म्हणजे कन्क्लुजन कोणतं आलं ते शक्यतावालं आलं. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये कसं असते, जेव्हा साधं येतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला 100% जर आपली खात्री असेल 100% जर खात्री असेल, तरच त्याला काय म्हणायचं निष्कर्ष बरोबर म्हणायचं. बरोबर. ठीक आहे. 100% खात्री असेल. 1% जरी तुम्हाला डाउट आला, तर ते निष्कर्ष तुमचा बरोबर राहणार नाही. तो चुकीचा असेल. ठीक आहे. चला. 100% खात्री असेल साध्या कन्क्लुजनमध्ये म्हणजे साध्या साध्या निष्कर्षामध्ये तरच हे बरोबर आहे. आणि पॉसिबिलिटी वाल्यामध्ये कसं असते बघा.
पॉसिबिलिटी वाल्यामध्ये 1% जरी तुमच्या डोक्यामध्ये वाटलं की बाबा ही शक्यता फॉलो होऊ शकते, 1% जरी खात्री असेल, 1% जरी खात्री असेल, तरी पण ते काय होणार? बरोबर होणार. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. साधं कन्क्लुजन आणि पॉसिबिलिटी वालं म्हणजे शक्यतावालं कन्क्लुजन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग साधे कन्क्लुजन कसे असतात? काही ए बी आहेत किंवा काही बी ए आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व बी ए आहेत, असं म्हणलं म्हणजे काय झालं? ते साधं कन्क्लुजन झालं. ओके. चला मग आपण बेसिक एक कन्सेप्ट बघूया. काय कन्सेप्ट होता आपला? की बघा, जर तुम्हाला मी एका म्हणजे स्टेटमेंट जे दिलेत मी आता इथं विधानं, याच्यावरून तुम्हाला पूर्ण समजून सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकायचंय. लक्ष देऊन ऐकायचंय. ओके. बघा कसं आहे बघा. काही ए बी आहेत. ठीक आहे. काही ए बी आहेत. तर आपण असं म्हणू शकतो का, निष्कर्ष आपल्याला असा लावता येईल का? 2 मिनिट लक्ष द्या. आपल्याला याच्यावरून असा निष्कर्ष लावता येईल का? की निष्कर्ष असा निष्कर्ष लावता येईल का बरं याच्यावरून? की काही ए बी आहेत, तर काही ए बी आहेत, तर काही बी हे ए आहेत, हे असं आपल्याला म्हणता येईल. जसं की जर मी एक आता रोज बघा, माझा एक मित्र आहे. ए आणि बी मित्र आहेत. ए हा बी चा मित्र आहे. तर बी हा ए चा मित्र आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण असं म्हणता येईल का आपल्याला? म्हणजे हे जे निष्कर्ष आहे 100% बरोबर येईल. पण आता दुसरा निष्कर्ष जर मी तुम्हाला असं दिलं, की सर्व बी, सर्व बी हे ए आहेत. सर्व बी हे ए आहेत. हे आपल्याला कन्फर्म सांगता येते का? आपल्याला सांगता येत नाही. सर्व बी ए आहेत हे आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. म्हणून हा निष्कर्ष फॉलो होणार नाही. आलं लक्षात? आणखी पुढं घेऊया चला. आणखी थोडंसं पुढे घेऊ. जर तुम्हाला या निष्कर्षामध्ये आणखी एक म्हणजे विधानामध्ये आणखीन एक विधान वाढवलं, की सर्व बी हे सी आहेत. ठीक आहे. सर्व बी सी आहेत. मग डायग्राम कशी ड्रॉ करणार? बघा. सर्व बी सी आहेत जर म्हणलं तुम्हाला, तर मग ते आपण कसं ड्रॉ करू? हे बघा. मी काय करतो? सर्व बी हे सी मध्ये घेतो. ठीक आहे. मग आता याच्यावरून मला आणखी असा निष्कर्ष लावता येईल का बरं? मी इथं खाली निष्कर्ष लिहितो. तिसरा निष्कर्ष. काही सी हे ए आहेत. काही सी हे ए आहेत. हे असं म्हणता येईल का आपल्याला? तर 100% म्हणता येते. का बरं? बघा, की ए आणि सी हे बघा, ए आणि बी चं रिलेशन आहे. बरोबर आहे? आणि बी हा पूर्ण सी मध्ये असल्यामुळं ए आणि सी चा संबंध थोडाफार येणारच. थोडाफार म्हणले काही. म्हणजे जसं आपल्याला गावरान भाषेत जर म्हणायचं असेल, तर बघा, जसं की समजा ए हा सी ची शेती करायला चाललाय. बघा, ही सी ची शेती आहे. 2 मिनिट. आपण इथे त्याला थोडंसं कलरफुल करू. आता ही जी एवढी आहे, ही काय आहे? सी ची शेती आहे. आता एवढी शेती कोण करायला चाललाय? ए हा बी ची शेती करायला चाललाय. मग मला सांगा, सी च्या शेताला जायला रस्ता कुठून आहे हो? बघा, सी च्या शेताला जायला रस्ता म्हणजे बी च्या शेताला जायला रस्ता कुठून आहे बघा? सी च्या शेतातून आहे की नाही बघा इकडून. आलं लक्षात? थोडंसं बघून घ्या. रस्ता बघा, हे एवढा. रस्ता कोणाच्या शेतातून आहे? सी च्या शेतातून आहे. मग ए ला जर बी ची शेती करायचं असेल, तर सी सोबत थोडेफार का होईना चांगले रिलेशन मेंटेन करावं लागतील की नाही? मग तसंच असते. बघ, थोडंफार का होईना चांगले रिलेशन मेंटेन करावं लागतील. थोडंफार म्हणजे काही. काही सी हे ए आहेत. हे तर आपण कन्फर्म म्हणू शकतो. का बरं? त्यांना त्याची शेती करायला ना. जर त्यानं त्याच्यासोबत भांडणं केलं, जाऊ देईल का ते शेतातून? शेतातल्या रस्त्यातून? आलं लक्षात? त्याच्यामुळं बघा, लक्षात घ्या, की हे जे विधानं असतात, आपले तर्क आणि अनुमान हे जे चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये तुमच्या डोक्यामध्ये 100% क्लॅरिटी आली, तरच तुमचा एकही क्वेशन चुकणार नाही. आणि मुळात आपल्याला एकही क्वेशन चुकू द्यायचा नाहीये.
एकही क्वेश्चन चुकू द्यायचं नाही. आपल्याला 100% ॲक्युरसी आली पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे? आलं लक्षात? मग काही ए हे सी आहेत, हे आपल्याला 100% म्हणता येते. असं म्हणता येईल का सांगा बरं? जर मी चौथं आणखीन एक दिलं. सर्व सर्व सी हे ए आहे. सर्व सी ए आहे. हे आपल्याला कन्फर्म सांगता येईल का? म्हणजे ए आणि सी चं खूप घनिष्ठ मैत्री आहे, असं कन्फर्म सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येत. आलं लक्षात? त्याच्यामुळं हे जे काही आपलं निष्कर्ष दिलाय, हे निष्कर्ष फॉलो होणार नाही. हां, जर थोडंफार म्हणलं, काही म्हणलं तर बरोबर आहे. ओके, आलं लक्षात? चला नेक्स्ट बघूया मग. आणि हां, इथं जर असं लावलं, आता इथं जर तुम्हाला म्हणलं, की लक्ष द्या. इथं जर हे शब्द लावले, काय शब्द? काही सर्व सी हे ए आहेत. ही एक ही एक शक्यता आहे. शक्यता आहे. असं जर म्हणलं, तर मग फॉलो होते. आलं लक्षात? सर्व सी ए आहे ही एक शक्यता आहे म्हणलं. बघा, शक्यता म्हणलं तर फॉलो होते. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही इकडे लक्ष द्या, चांगलं व्यवस्थित लक्ष द्या प्लीज. जर तुम्ही शक्यतावाल्या ज्या निष्कर्ष असतात, शक्यतावाले निष्कर्ष त्याच्यामध्ये जर तुक्का लावला, तर तुमचा जवळपास 90% तुक्का हा लागतो. बरोबर येतो. शक्यतामध्ये 90% तुमची जी शक्यतावाले हे असतात निष्कर्ष, ते तुमचे बरोबर लागू शकतात. पण 10% कोणते जे शक्यतावाले निष्कर्ष आहेत, ते चुकतात. म्हणजे कुठले चुकतात हे कळल्याच्या नंतर तुम्हाला कुठले बरोबर येतील हे ऑटोमॅटिक कळून जाते. ठीक आहे? मग मी ते सांगणार आहे पुढं. चला बघा. जॉइन झालेत सर्वजण? चलो. आता बघा, जर तुम्हाला याच्या पुढं दिलं, काय? आणखी एक दिलं तुम्हाला विधान. काय विधान दिलं? तर डी हे सी नाहीत. डी हे सी नाहीत. म्हणजे डीचं आणि सीचं जमत नाही. असं दिलं तुम्हाला. बघा मग मी साइडला लिहितो. हे बघा, या डीचं आणि सीचं जमत नाही असं जर दिलं आपल्याला, ठीक आहे? तर बघा, डीचं आणि सीचं जमत नाही एवढं जर दिलं आपल्याला, तर याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल का? एक निष्कर्ष देतो मी तुम्हाला पुढे. तर बघा, बघा मग आणखी एक निष्कर्ष इथं लिहितो. याच्यातला पहिलं बघा, असं म्हणता येईल का आपल्याला, की काही डी ए आहेत, काही डी हे काही डी हे ए आहेत. बघा, काही डी हे ए आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? बघा, इकडे लक्ष द्या. आता या दोघांचा संबंध नाही, बरोबर? या दोघांचा संबंध नाही. मग याचा जो संबंध आहे, या ए चा डी शी, ए चा डी शी 100% संबंध येईल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हा, शक्यता आहे म्हणलं तर बरोबर येऊ शकते. पण आपण जर क्लिअर क्लिअर म्हणलं, की साधं सांगितलं, की ए चा डी सोबत संबंध आहे, म्हणजे ए हा डी चा मित्र आहे, तर आपल्याला कन्फर्म नाही सांगता येत. मग त्यामुळं कन्फर्म सांगता येत नसल्यामुळं आपल्याला हे जे दिलंय निष्कर्ष, हे निष्कर्ष बरोबर येणार नाही. हे लक्षात ठेवा. कन्फर्म सांगता आलं तरच बरोबर. ठीक आहे? आता बघा दुसरं. जर असं दिलं मी, काय होतं? असं जर दिला तुम्हाला निष्कर्ष, याच्यावर आपण एक एक प्रश्न बघूत नंतर. प्रश्न बघत राहिलं, की याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे क्लॅरिटी येत जाते. आणि तुम्ही जेवढे जास्त कमीत कमी मला वाटते, की याचे 200-300 क्वेश्चन, 200 तरी क्वेश्चन ॲट लीस्ट 200 क्वेश्चन तरी तुम्ही याची प्रॅक्टिस व्यवस्थित केली, तर तुम्हाला परफेक्शन येईल. आलं लक्षात? तर चला बघा. बघा मग नेक्स्ट काय दिलं आता? जर तुम्हाला असं कन्क्लुजन दिलं
काय दिलं? बघा, दुसरं एक कन्क्लुजन दिलं निष्कर्ष, की काही बी हे डी आहेत. असा जर तुम्हाला निष्कर्ष दिला, तर हे बरोबर येईल का? बघा, काही डी बी आहेत. इकडे बघा, लक्ष द्या. या सीचं आणि डीचं जमत नाही. आलं लक्षात? या सीचं आणि डीचं जमत नाही. मग मला सांगा, या डीला हा सी, याला हा डी ला हा सी, याची बॉर्डर क्रॉस करून मध्ये जाऊ देईल का बी पर्यंत? जाऊच देणार नाही. आलं लक्षात? मग त्याच्यामुळं बीचा, जसं सीचं आणि डीचं जमत नाही, तसंच बीचं आणि सीचं, म्हणजे बीचं आणि डीचं सुद्धा जमणार नाही. म्हणजे हा बघा, हे डी ला हे बॉर्डर क्रॉस करून मध्ये जाऊच देणार नाही सी. आलं लक्षात? म्हणजे दोन शेजाऱ्याचं जमतच नाही. सी आणि डी दोन शेजारी आहेत. दोन शेजाऱ्याचं जमत नाही. मग या सीचा मुलगा आहे बी, याचं आणि याचं जमल का? नाही जमणार. आणि ते जमू पण देणार नाही ना सी. आलं लक्षात? त्याच्यामुळं त्यांनी जे आपल्याला सांगितलंय, आपल्याला जे कन्क्लुजन त्यांनी दिलंय, काय दिलंय? की काही बी डी आहेत हे 100% काय होईल मग? चुकीचं होऊन जाईल. आलं लक्षात? असं. आता जर असं दिलं मी, इथं जर मी असं लावलं या कन्क्लुजन मध्ये, की काही डी ए आहेत, ही एक शक्यता आहे. शक्यता आहे. तर हे बरोबर येऊ शकते का? बघा बरं मग. हे बघा, काही डी ए आहेत, ही एक शक्यता आहे जर म्हणलं, तर मग 100% बरोबर आहे, की काही डी ए होऊ शकतात. चला पुढचं बघूया. आणखीन एक इकडे डायग्रामच काढून टाकतो मी. ओके, नवीन याच्यावर आपल्याला काय काय दिलं होतं बघा. पहिलं विधान होतं, पहिलं काय विधान होतं? काही ए बी आहेत. आपण डायग्राम कशी काढली होती? हे अशी, काही ए बी आहेत. सर्व बी कशात होते? सी मध्ये. सर्व बी हे सी आहेत. ठीक आहे. डी हे सी नाहीत, एवढं दिलं होतं आपल्याला. मग हे जे आहे ना, हे डी आणि सी चा संबंध नाहीये. आलं लक्षात? तर आपण याच्यावरून इकडे लक्ष द्या. आता शक्यता कोणती चुकीची असू शकते, मी आता लिहून देतो. जर तुम्हाला याच्यामध्ये असं शक्यता आली, काय शक्यता? पहिलं बघा, सर्व ए हे डी आहेत, ही एक शक्यता आहे. शक्यता आहे. बघा, सर्व ए डी आहेत, ही एक शक्यता आहे म्हणले. बघा लक्षात घ्या, ही शक्यता 100% रॉंग येते, चुकीची येते. 100% चुकीची येते. का चुकीची येते? तर इकडे बघा, हे जे ए जर पूर्ण डी कडे आला, ए जर पूर्ण डी कडे आला, तर त्याच्या बरोबर बघा सी पण येतो. आलं लक्षात? जसं की समजा, एक असं कन्सिडर करा, की एक तुम्हाला ताट वाढले. ठीक आहे. त्या ताटामध्ये सर्व पदार्थ आहेत. गुलाबजामुन आहे, भात आहे, वरण आहे, ठीक आहे, भाजी आहे, पोळी आहे आणि एक खीर असलेलं एक कटोरा आहे. ठीक आहे. आता त्या खीर असलेल्या कटोऱ्यामध्ये असं कन्सिडर करा, की त्या कटोऱ्यामध्ये पॉइझन आहे. ठीक आहे. मग मला सांगा, पूर्णच्या पूर्ण ताट तुम्ही खाल्लं म्हणजे ते पॉइझन पण तुमच्या पोटात आलं की नाही? मग ते पॉइझन तुम्हाला काय करेल? हानिकारक असेल. बरोबर आहे? तसंच बघा, जर समजा हे सर्व एच्या ए जर डी कडे आले, तर एच्या पोटात सोबत काय येते? पॉइझन पण येते डी कडं. काय पॉइझन येते? सी नावाचं पॉइझन आहे. जमते का ते आलेलं डी कडं? नाही जमत. आलं लक्षात? पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं दिलं, लक्ष द्या, महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं दिलं, की काय? काही
ए हे डी आहेत, ही एक शक्यता आहे. ही शक्यता आहे. शक्यता आहे. असं जर म्हणलं तर 100% बरोबर येते. का बरं? तर बघा एवढे एवढे ए, हे बघा इकडचे एवढे ए, हे एवढे ए जे आहेत ना, हे डी कडे जाऊ शकतात. काही ए डी कडे जाऊ शकतात. मग त्या ताटामधलं खीरचा कटोरा जर सोडला तुम्ही, खीरची जी आपली वाटी आहे ती सोडून दिली, तर बाकी ताट तुम्ही खाऊ शकता की नाही? खाऊ शकता. तसंच तसंच काय की बघा काही ए डी कडे येऊ शकतात, पण पूर्ण ए डी कडे येतील का? पूर्ण ए डी कडे येऊ शकत नाहीत. मग अशा टाईपच्या जे शक्यता असतात, हे बघा सर्व ए डी कडे आहेत. ही शक्यता काय होते? अशा टाईपच्या शक्यता रॉंग होतात. आलं लक्षात तुमच्या? लक्षात घ्या की जवळपास शक्यतावाल्या ज्या तुम्हाला निष्कर्ष येतील, हं, त्याच्यातले 90% बरोबर असतात. 90% काय असतात? बरोबरच असतात. 10% या चूक असतात. मग चूक कोणत्या शक्यता आहेत? ते अशा टाईपच्या. आलं लक्षात? आपण एक-एक व्यवस्थित समजून घेऊ. मला एकदा कमेंट करा. आत्तापर्यंत जे शिकवलंय मी, ते थोडं बहुत तुम्हाला समजलंय का? लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना, तेव्हा तुमच्या बरोबर लक्षात येते. पण आत्तापर्यंत जे मी सांगितलंय, थोडं तुमच्या लक्षात येत असेल, तर प्लीज कमेंट करा. प्लीज गिव्ह मी थम्स अप. अविनाश थँक यू बेटा. लेक्चर चांगलं घेतो. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लेक्चर. या लेक्चरमध्ये तुम्हाला 100% ॲक्युरसी आणण्याची माझा प्रयत्न आहे आणि याच्यातले जे काही बारकावे आहेत, प्लीज ते व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सांगा, की हे क्वेशन चुकला नाही पाहिजे आपला. कारण हा क्वेशन हमखास एक्झाममध्ये येत आहे आणि स्पेशली बँकिंगच्या एक्झाममध्ये तर 5-5 क्वेशन येतात. आता जिल्हा परिषदच्या एक्झाममध्ये 2 क्वेशन आले होते आणि याच्या व्यतिरिक्त एम-पी-एस-सीच्या कंबाईनला सुद्धा तुम्हाला अशा टाइपचे क्वेशन बघायला भेटतील. ओके. म्हणजे समजत आहे तुम्हाला सर्वांना. आता बघा टॉपिक वाईज मी स्टार्ट केलं तर याचा अर्थ असा नाही की म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं होतं की ह्या टाइपचे 1-2 क्वेशन यायला लागलेत. मग बऱ्याच जणांना हे टॉपिक वाईज क्लॅरिटी नाही. म्हणून आपण काय केलं की ते झडपीच्या एक्झामसाठी म्हणजे ग्रामसेवकासाठी जे काही आपली सीरीज चालू होती, ते सीरीज आता उद्या घेऊन येईल मी वाटल्यास तर. टॉपिक वाईज मी थांबवतो. पण आपल्याला कसं आहे की टॉपिक वाईज जाण्याच्या ऐवजी म्हणजे सॉरी आपल्या मिक्स प्रॉब्लेम जाण्याच्या ऐवजी मी काय केलंय की टॉपिक वाईज 2 टॉपिक आणले जे की एक्झाममध्ये येत आहेत म्हणून. ठीक आहे? चला बघूया. आता पुढचं बघूया. आता असं होईल का बघा. असं जर दिलं, आणखीन एक शक्यता जर दिली मी तुम्हाला, काय? नेक्स्ट याच्यावर लिहितो. जर तुम्हाला अशी एक शक्यता दिली, काय होती ती? हां, जर असं दिलं की सर्व डी हे ए आहेत. ही एक ही शक्यता आहे. शक्यता आहे. असं जर म्हणलं तुम्हाला. बघा, वाटल्यास तर पुन्हा डायग्राम काढतो. काही फरक पडत नाही. फक्त समजून व्यवस्थित घ्या प्लीज. बघा काय दिलं होतं आपल्याला? काही ए बी आहेत, सर्व बी सी आहेत, सी आणि डी जमत नाही, असं दिलं होतं आपल्याला. ओके. मग आता आपल्याला विचारलंय काय? बघा, आपल्याला काय विचारलंय? आपल्याला काय म्हणलंय? की सर्व डी ए आहेत ही एक शक्यता आहे. बघा, हे सर्व डी ए कडे जाऊन बसू शकतात. कसं बसू शकतात? बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता असं कन्सिडर करा की 3 मैत्रिणी आहेत किंवा 3 मित्र आहेत. मैत्रिणीच म्हणू आपल्याला, मुलींनाच जास्त त्रास होते. बघा, काय असते बघा, 3 मैत्रिणी आहेत. ठीक आहे? कोणती-कोणती मैत्रीण आहे? ए, बी, ए, सी आणि डी. कोणत्या मैत्रिणी आहेत? 3. ए, सी आणि डी. ठीक आहे. आता बघा या दोघींचं जमतच नाही. या दोघींचं जमतच नाही एकमेकींसोबत. ठीक आहे. आता ही राहिली दोघांची कॉमन फ्रेंड. ठीक आहे. ए म्हणजे काय झाली? कॉमन फ्रेंड. आता मला असं कन्सिडर करा आपण 2 मिनिट हां. थोडंसं लक्ष द्या.
हे मी इथं लिहितो डीला. या दोघींचं जमत नाही. ठीक आहे. आता ए आहे कॉमन फ्रेंड. या दोघांमध्ये एची फ्रेंड आहे, एची फ्रेंड आहे. पण एचं घर ना सीच्या जवळ आहे. मग मला सांगा, जर ए उठसूट डीच्या घरी जाऊ लागली, सीला जमल का? नाही जमत. मग सीला या डी म्हणजे हे बघा, ए उठसूट जर डीच्या घरी जाऊ लागली, तर सीला जमल का? नाही. सी काय म्हणाल, की बाबा तू रोज रोज चालली तिच्याकडं, तिला त्रास होईल की नाही? कारण तिचं घर जवळ आहे, तिला माहित आहे रोज यायला चाललेलं. आलं लक्षात? मग ए पूर्ण आलेला चालेल का डी कडं? नाही चालत सीला. हा, पण थोडीशी जर थोडंफार जर जाऊ लागली ए डी कडं, जमल की नाही? आलं लक्षात? थोडंफार जात असेल जमते, पण पूर्ण रोजच जाऊन बसू लागली डीच्या घरी, तर सीला आवडेल का? ते आवडणार नाही. आता दुसरी गोष्ट, आता बघा, जर समजा असं कन्सिडर करा की याचे डी आहे, हे डी पूर्ण एच्या घरी येऊन बसली, एच्या घरी रोज येऊ लागली, तर सी म्हणजे बघा ना, हे ए काय म्हणाल सीला, मी काय करू, तीच माझ्या घरी रोजच्या रोज आली, मी काय करू शकते? किंवा या ए कडे अशी जागा आहे, हे बघा ए कडे एवढी जागा आहे की डी ला एका रूम मध्ये आणि हे बघा सी ला इकडे एका रूम मध्ये असं दूर दूर बसू शकते. हे बघा, डी पूर्ण जरी इकडे गेलं, तर बघा डी कुठंतरी दुसऱ्या एका रूम मध्ये, डी कुठंतरी दुसऱ्या एका रूम मध्ये असं बसू शकते, सी पासून दूर. बघा, सी पासून असं दूर डी ला ए असं बसू शकते. म्हणजे एका मैत्रिणीला या रूम मध्ये, एका मैत्रिणीला या रूम मध्ये, दोघा मैत्रिणीला एका समोर एक येऊ देणार नाही. मग लक्षात घ्या, ही जे डी आहे ना, हे डी पूर्ण एच्या घरी जाऊ शकते, पण ए पूर्ण डीच्या घरी येऊ शकते का? येऊ शकत नाही. आलं लक्षात? कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. आता हे शक्यता, आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं, मग आता हे लक्ष द्या, हे रफ करू आपण. मग ही जी शक्यता तुम्हाला मी बोर्डवर दिली आहे, ही शक्यता मग बघा, सर्व डी ए कडे जाऊ शकतात. बघा, सर्व डी ए कडे जाऊ शकतात. ही शक्यता बरोबर आहे की नाही? ही 100% ही शक्यता बरोबर आहे. आलं लक्षात? आता आणखी दुसरी गोष्ट, आणखीन एक अशी शक्यता आली समजा, कशी? 2 नंबर, 2 मिनिट पेन चेंज करतो, नाही तर तुम्हाला आणखी समजणार नाही. जर असं आलं शक्यता की सर्व बी हे डी आहे, ही शक्यता, सर्व बी डी आहे ही शक्यता. आता बघा, जर सर्व बी डी कडे आले, असं जमल का? जमणारच नाही ना. कारण बघा, सीचं आणि डीचं जमत नाही. मग सी याच्या लेकराला, हे जे बी आहे ना, याच्या लेकराला याच्यासोबत खेळू देईल का डी सोबत? कसंच खेळू देणार नाही. आलं लक्षात? मग कधीही लक्षात ठेवायचं, अशा शक्यता काय येतात? अशा शक्यता चूक येतात. या शक्यता काय येतात? चूक येतात. बाकी सर्व शक्यता हे 100% तुमचा तुक्का लागू शकते, म्हणजे 90% तरी तुमचा तुक्का लागते. 10% कोणती शक्यता चूक येते? आलं लक्षात? बघा, जर ही आता 2 मिनिट, जर आपण ही जी शक्यता आहे, ही शक्यता जर आपण बरोबर म्हणलं, ही शक्यता बरोबर म्हणल्यावर आपलं स्टेटमेंट चूक व्हायला की नाही? बघा बरं, जर सर्व बी डी मध्ये आले, बघा सर्व बी डी मध्ये आले, तर सी चा पण डी सोबत काय येईल? संबंध येईल. बरोबर आहे. आणि आपल्याला विधानामध्ये म्हणजे स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी सांगितलंय की या दोघांचा संबंध नाही. आलं लक्षात? जर समजा हे बी जर या सी सोबत, या डी सोबत खेळू लागली, हे बी जर डी सोबत खेळू लागलं, तर या सी चे त्याच्या आई वडिलांचे संस्कार काय आहेत? मग चुकीचे आहेत. आलं की नाही लक्षात? मग त्यामुळे जिथं जिथं संस्कार चुकालेत, ती शक्यता काय होईल? फॉल्स होईल, म्हणजे रॉंग होईल. हे लक्षात ठेवा. खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपला सिंगल मार्कही कटला नाही पाहिजे. आता याच्यावर बघा, या कन्सेप्टवर आपण एक एक क्वेश्चन बघूया. ठीक आहे, एक एक क्वेश्चन बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन बघून घ्या. फर्स्ट क्वेश्चन बघा. हा बघा, काय दिलंय पहिला क्वेश्चन. चला बरं बघूया किती जणांना जमतो. एक छोटीशी, थोडस एक 2 मिनिटाचा वेळ देतो, ट्राय करून बघा.
चला आन्सर क्लिक करा फटाफट. चला मी सांगतो बघा काय दिले. ठीक आहे, लक्ष द्या. बघा मग काय विधान आहे. काही केक पेस्ट्री आहेत. ठीक आहे, मग आपण इथं डायग्राम काढूया. बघा काही केक, केक म्हणलंय ना, काही केक पेस्ट्री आहेत एवढं दिलं. ठीक आहे, पुन्हा काय दिलं बघा, काही ब्रेड पेस्ट्री आहेत. बघा काही ब्रेड पेस्ट्री आहेत. बघा काही ब्रेड पेस्ट्री आहेत. पुढं काय दिलं आपल्याला, बस एवढंच दिलंय. ठीक आहे, मग एवढंच दिलं तर याच्यावरचा निष्कर्ष बघू आपण. पहिला काय, सर्व पेस्ट्री म्हणजे केक. आता मला सांगा, मी आताच म्हणलं होतं सर्व पेस्ट्री केक मध्ये येऊ शकतात का. आता हे आपल्याला पक्का माहित आहे का. जर हे बघा सी जर पी चा मित्र आहे तर पी हा सी चा मित्र आहे असं म्हणता येते आपल्याला. पण पी हा सी चा खूप क्लोज मित्र आहे, एकदम जवळचा मित्र आहे असं आपल्याला कन्फर्म सांगता येईल का. आपल्याला काही एव्हिडन्स आहे का, आपल्याला काही माहिती आहे का त्याची, काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल का की सर्व पेस्ट्री केक मध्ये येतील, हे आपल्याला कन्फर्म सांगता येते का. कन्फर्म नाही सांगता येत. आणि हे साधं सिंपल कन्क्लुजन आहे, म्हणजे साधा निष्कर्ष आहे, म्हणून याला पक्का नाही सांगता येत, म्हणून हे पहिलं रॉंग झालं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. मग पुढं काय दिलं बघा. पुढं अशी शक्यता आहे बघा, शक्यता आली. आता लक्षात घ्या, मला सांगा हे विधान, हे जे विधान होते हे सर्व विधान पॉझिटिव्ह विधान आहेत. इथं कुठं निगेटिव्ह शब्द आहे का, नाही. यांचा संबंध नाही, असं कुठला निगेटिव्ह विधान आहे का याच्यामध्ये, कुठलंच निगेटिव्ह विधान नाही. तर निगेटिव्ह विधान नसल तर ज्या काही शक्यता येतात ते 100% फॉलो करायच्या. सर्व शक्यता, ही शक्यता 100% फॉलो येते. पण बघून घेऊ आपण. आपल्याला काय म्हणलं, अशी शक्यता आहे की काही ब्रेड हे काय आहेत म्हणले, केक आहेत. बघा काही ब्रेड केक होऊ शकतात, ही एक शक्यता आहे, म्हणजे 100% बरोबर येते. मग याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघा, फक्त 2 अनुसरण करता येते, म्हणजे ओनली 2 कन्क्लुजन फॉलो, दुसरं कन्क्लुजन फॉलो होते. ज्यांनी ऑप्शन सी दिलंय त्यांचं 100% करेक्ट आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया मग. चला एक एक क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्यायचं. चला बघा काय दिलं या क्वेश्चन मध्ये. बघून घ्या काय दिलंय. तर बघा फर्स्ट काय दिलंय, कोणतेही पुस्तक पेन्सिल नसते. बघा पुस्तक पेन्सिल नाही, बघा पुस्तक पेन्सिल नाही, म्हणजे बघा बुक पेन्सिल नाही. मग इथं बुक पेन्सिल नाही असं लिहितो मी. ठीक आहे, पुढं काय दिलं बघूया, सर्व पेन्सिल पेन आहेत. पण सर्व पेन्सिल कशामध्ये येतात, पेन मध्ये. आता मी इथं असं काढतो बघा, सर्व पेन्सिल कशामध्ये आल्यात, पेन मध्ये. पुन्हा काय दिलं आपल्याला, कोणताही पेन निळा नसतो, पेन निळा नाही. पेन निळा नाही, निळा म्हणजे ब्ल्यू. हे बुक आहे. ठीक आहे, बघा पेन निळा नाही, यांचं जमत नाही. ठीक आहे, मग आता याच्यावर काय दिलं बघूया. बघा निळा पेन्सिल नाही. आता बघा निळा पेन्सिल नाही. आता बघा पेनच निळा नाही, पेनच निळा नाही तर पेन्सिल कसा होईल बरं. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की या दोन शेजाऱ्याच्या जमतच नाही. आलं लक्षात. मग या या दोघांचं जमत नसल तर याचं जे लेकरू आहे हे पेन्सिल, या पेन्सिलचं पण या ब्ल्यू सोबत जमल का, जमणार नाही. मग त्यांनी जे दिले हे 100% करेक्ट दिले की नाही बघा बरं. निळा पेन्सिल नाही मिळाले. हे बघा निळं पेन्सिल पर्यंत जाऊ शकते का, जाऊ शकत नाही. मग त्यांनी म्हणलेलं 100% करेक्ट आहे. मग करेक्ट आहे म्हणून पहिला निष्कर्ष 100% फॉलो झाला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. मग नेक्स्ट काय दिलं आपल्याला, सर्व पुस्तके पेन असण्याची शक्यता आहे. बघा सर्व पुस्तकं पेन. आता बघा सर्व पुस्तकं पेन, इकडे लक्ष द्या. हे आता आपल्याला क्लिअर, मी आता थोडस डायग्राम काढतो. इकडे बघा हे जे पुस्तक आहे, हे बघा हे जे पुस्तक आहे हे पेन मध्ये जाऊ शकते. बघा ह्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसू शकते, असं या पेन्सिल पासून दूर, या पेन्सिल पासून दूर जाऊ शकते. मी तुम्हाला काल काय म्हणलं होतं, आता थोड्या वेळाखाली, सॉरी थोड्या वेळाखाली काय म्हणलं होतं की समजा मी कॉमन मित्र आहे 2 मित्रांचं पैकी. ठीक आहे, मग या 2 मित्रांचं जमतच नाही, कसंच जमत नाही 2 मित्रांचं, पण मी कॉमन मित्र आहे. ठीक आहे, पण हे दोन्ही मित्र जर माझ्या घरी आले तर माझ्याकडे एवढी जागा आहे की मी याला एका रूम मध्ये
आणि याला एका रूम मध्ये असं आपण बसू शकतो. जसं गोविंदा बघा, 2-2 बायका संवादिकने एका पिक्चर मध्ये कोणत्या तरी सांभाळतो बघा. एकाला हॉटेलमध्ये एका रूम मध्ये राहते, दुसरी एका रूम मध्ये राहते. एक आहे गोविंदाचं पिक्चर. ठीक आहे. तसंच आता बघा, हे बुक काय करून, हे बुक पेन्सिलच्या या पेनच्या घरी गेलाय बघा, तर असा दूर बसेल कोणापासून? पेन्सिल पासून. कारण बुकचं पेन्सिलचं जमत नाही. आलं लक्षात? मग असं या पेनकडे एवढी जागा आहे, की या बुकला एका रूम मध्ये आणि पेन्सिलला बघा एका रूम मध्ये असं ठेवू शकते. मग ही शक्यता सुद्धा 100% फॉलो व्हायली. मग दोन्ही शक्यता बरोबर असल्यामुळं आपलं कोणतं ऑप्शन फॉलो होईल? तर हे ऑप्शन फॉलो होईल बघा. कुठलं ऑप्शन फॉलो होईल फ्रेंड्स? सांगा बरं. ऑप्शन दोघेही अनुसरण करतात. बघा 1 आणि 2 दोघेही अनुसरण करतात. ऑप्शन बी हे आपलं आन्सर आहे. आलं लक्षात? रत्नदीपनं तर सांगितलं बघा, की कोणत्या पिक्चरचं नाव आहे. साजन चले ससुराल. हो वाटते, आय थिंक तेच आहे. ठीक आहे. लक्ष द्या. पुढचं बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय क्वेश्चन? बघा काय दिलंय? सर्व राजपुत्र राजे आहेत. राजपुत्र म्हणजे प्रिन्स. आणि राजा म्हणजे काय असतो? राजपुत्र म्हणजे प्रिन्स. राजा म्हणजे किंग. राजा म्हणजे किंग. सर्व शूर राजकुमार आहेत. शूर म्हणजे ब्रेव. ठीक आहे. राजकुमार म्हणजे प्रिन्स. ठीक आहे. कोणतीही राणी राजा नसते. हे क्वीन झालं आणि राजा म्हणजे किंग झालं. ठीक आहे. मी त्याला ते शब्द दिले. आता याची एक मी इथं वेन डायग्राम काढतो हा या साईडला. बघा. नाहीतर काय करूया? आपण आपल्या बोर्डवर डायग्राम काढू. चला. इथं डायग्राम काढतो. काय दिलंय बघा. सर्व प्रिन्स हे किंग आहेत. बघा. सर्व प्रिन्स हे किंग आहेत. बघा. सर्व प्रिन्स किंग आहेत. एवढं दिलं आपल्याला. पुन्हा काय म्हणलं? चला. सर्व शूर राजकुमार आहेत. म्हणजे सर्व शूर प्रिन्स आहेत. सर्व ब्रेव प्रिन्स मध्ये आले. सर्व ब्रेव प्रिन्स मध्ये आले. थोडस या डायग्रामला आता आपण थोडस चेंज करू. पहिल्यांदा ब्रेव घेऊ. हा हे बघा. सर्व ब्रेव कशामध्ये आले? प्रिन्स मध्ये आले. ठीक आहे. आणि सर्व प्रिन्स कशामध्ये आले होते आता? मला वाटतं हे दिसत नाही. पेन. हा बघू दिसते का? सर्व प्रिन्स कशामध्ये आले होते? किंग मध्ये आले होते. ठीक आहे. चला पुढचं बघू. बघा. सर्व ब्रेव कशामध्ये आले? प्रिन्स मध्ये. आणि सर्व प्रिन्स कशामध्ये आले? किंग मध्ये. आता कोणतीही राणी राजा नाही, म्हणजे क्वीन आणि राणी दूर दूर. चला कोणतीही राणी राजा नाही. कोणतीही राणी राजा नाही, म्हणजे क्वीन हे यांचं जमत नाही. हे दूर आलं. आता लक्षात घ्या, या क्वीनला या किंगची जी बॉर्डर आहे, ही बॉर्डर क्रॉस करून मध्ये जाता येणार नाही. हे मध्ये जाताच येणार नाही तिला. त्याच्यामुळं याची हिची जी शक्यता आहे मधली, कुठलीही शक्यता येऊ द्या, ती शक्यता चूक येणार. चला बघूया आपण. आपल्याला काय दिले ते आधी बघून घेऊ. काय दिलं बघा. सर्व राजपुत्र, सर्व राजपुत्र ब्रेव आहेत, ही एक शक्यता आहे. आता बघा. शक्यता म्हणल्यावर 100% बरोबर येते. ते मधल्यामध्येच आहे. काय म्हणलं होतं आपल्याला? सर्व प्रिन्स 2 मिनिट. काय म्हणलं होतं आपल्याला? सर्व प्रिन्स कशामध्ये आले? ब्रेव मध्ये, म्हणजे धाडशी मध्ये आले. हो का? सर्व प्रिन्स ब्रेव मध्ये जाऊ शकतात. मधल्यामध्ये यांचं काही पण जमते. शक्यता आहे ती. मी काय म्हणलं तुम्हाला? हे बघा, या दोघांचं जमत नाही. पण हे दोघं जवळ आहेत. ह्यांचं हे हिच्या घरी जाऊन बसू शकते, हे हिच्या घरी जाऊन बसू शकते. किती वेळा गेला आलं तरी हिला दिसणार आहे का? दिसणार नाही. आलं लक्षात? तसंच मग हे प्रिन्स जे आहे ना, हा मध्ये जाऊ शकतो. शक्यता आहे ती. ओके. चला मग आपण ते पहिलं मात्र 100% बरोबर आहे. पहिलं 100% बरोबर होतं. चला हे बरोबर आलं. पुन्हा काय दिलं बघा.
काही राजे शूर आहेत. राजे म्हणजे किंग. काही किंग काय आहेत म्हणले? ब्रेव आहेत. काही किंग ब्रेव आहेत. मग बरोबर येईल आय थिंक हे पण. बघा, काही किंग, हे बघा काही किंग ब्रेव आहेत. बघा एवढे किंग ब्रेव येतात की नाही? 100% येतात. हे बघा एवढे किंग तर ब्रेव आहेत ना. त्या किंग मधले एवढे किंग, काही किंग काय आहेत? ब्रेव आहेत. हे सुद्धा 100% सांगता येते. म्हणजे याचा आन्सर काय ते बघा, दोन्हीही निष्कर्ष जर बरोबर आले असतील, बघा दोन्हीही निष्कर्ष दोन्ही निष्कर्ष काय झाले? बरोबर आले. हे सुद्धा निष्कर्ष बरोबर आहे. दोन्ही निष्कर्ष बरोबर आले म्हणून याचा आन्सर येते 1 आणि 2 दोघेही अनुसरण करतात. याचा आन्सर येईल ऑप्शन बी. आलं लक्षात? चला नेक्स्ट बघूया मग पुढचं. बघा खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्या सोबत सोबत आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पुढं 1-2 क्वेश्चन असतील पुढं आयदर ऑरचे कदाचित. चला बघूया. काय? चला नेक्स्ट बघा मग आता पुढचा क्वेश्चन. बघा बरं काय दिलंय? चला वाचा पटकन. काय दिलंय? सर्व आंबे द्राक्ष आहेत. ठीक आहे. मी या साईडला डायग्राम काढतो. सर्व आंबे द्राक्ष आहेत. सर्व आंबे, आंबे म्हणजे मँगो. हे बघा मी इथं यम लिहितो कारण मला मराठीत जास्त सवय नाही. मी तुम्हाला शिकवायलो. प्रयत्न सुरू आहे चांगलं शिकवायचा. सर्व मँगो काय म्हणलंय? द्राक्ष. ऑल मँगोज आर ग्रेप्स. ठीक आहे. काही द्राक्षे काळी आहेत. हे ग्रेप्स हे ब्लॅक. ठीक आहे. चला बघूया. मी डायग्राम काढून घेतो इथं. बघा सर्व आंबे, सर्व मँगो ग्रेप्स आहेत. हे बघा सर्व मँगो घेतले मी ग्रेप्स मध्ये आणि पुन्हा दिले काही द्राक्षे काळी असतात. बघा काही ग्रेप्स काय घेतले मी बघा ब्लॅक. बघा एवढे घेतले. ठीक आहे. चला पुन्हा काय विचारले बघू. काही आंबे काळे असण्याची शक्यता आहे. हे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळाखाली. काय? की स्टेटमेंट म्हणजे विधान जर पॉझिटिव्ह असतील तर त्याच्या सर्व शक्यता फॉलो होतात. डोळे झाकून शक्यता फॉलो करून घ्यायची. मग बघा आता विधान पॉझिटिव्ह आहेत दोन्ही पण. कुठं म्हणजे नो किंवा नॉट किंवा नाही म्हणून असा शब्द आलाय का? कोणाचं जमत नाही असं नाही. पॉझिटिव्ह आहे ते. मग पॉझिटिव्हचं जे काही शक्यतावाले क्वेश्चन असतात ते 100% फॉलो होतात. हे लक्षात घ्या. चला हे झालं. त्याच्या पुढचं बघूया. काही आंबे काळे नसण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणलं ना तुम्हाला मी 100% शक्यता काय म्हणलं 100% फॉलो होते पॉझिटिव्ह याच्यामध्ये. मग दोन्ही फॉलो झाले म्हणजे याचा आन्सर येते 1 व 2 दोन्ही अनुसरण करता येते. आलं लक्षात? सर्वांनी जर समजत असेल तर प्लीज एकदा थम्स अप किंवा प्लीज एकदा येस कमेंट करा प्लीज. एकदा येस कमेंट होऊन जाऊ द्या. बघा हा कन्सेप्ट थोडंसं स्लोली शिकवायचा टॉपिक आहे. पण मी या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न चाललाय माझा, की आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा आणि दुसरा कुठला हे आपले बेसिक कन्सेप्ट सुद्धा. थोडासा डीप चॅप्टर आहे. पण एवढे डीप क्वेश्चन मला नाही वाटत की सरळ सेवेला येतील म्हणून. बेटा हे जे कोणतरी मला कमेंट केलं आता, "सर डी नाही येणार का?" स्वाती लक्षात घ्या, हे जे डी आहे ना, एक तर 1 किंवा 2 म्हणजे आयदर ऑर जे आहे ना, त्या आयदर ऑरचे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो. मग तुम्हाला लक्षात येऊन जाते, ते क्लॅरिटी येऊन जाते, की आयदर ऑर का नाहीये. आयदर ऑरचा कन्सेप्ट काय म्हणतो माहितीये का? की दोन्हीही जे तुमचे निष्कर्ष येतात, ते दोन्हीही निष्कर्ष समजा 2 निष्कर्ष असतील, तर दोन्ही निष्कर्ष तुमचे चूक असले पाहिजे. तर ते आयदर ऑरच्या कन्सेप्टमध्ये बसते. आता हे दोन्ही निष्कर्ष बरोबर आल्यावर आपल्याला त्या आयदर ऑरचा विचार सुद्धा आणायचा नाही डोक्यामध्ये. आलं लक्षात? चला नेक्स्ट बघूया. थँक सर्वांनी कमेंट केलं त्याबद्दल थँक चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. चला हे वाला बघा. काय दिले बघा? सर्व डॉक्टर परिपूर्ण आहेत. म्हणजे डॉक्टर म्हणजे डी. परिपूर्ण म्हणजे परफेक्ट लिहितो मी. ठीक आहे. सर्व अभियंते परिपूर्ण आहे. अभियंते म्हणजे इंजिनियर. ठीक आहे.
परिपूर्ण म्हणजे परफेक्ट. सर्व डॉक्टर डॉक्टर पण परफेक्ट मध्ये आले आणि सर्व इंजिनियर सुद्धा परफेक्ट मध्ये आली. तर याची डायग्राम मी अशी काढतो. इकडे बघा, 2 मिनिटं बघा. हे डॉक्टर, हे इंजिनियर बघा, आणि हे परफेक्ट. ओके, बघा, सर्व डॉक्टर पण परिपूर्ण मध्ये आले, सर्व अभियंते म्हणजे सर्व इंजिनियर पण परिपूर्ण मध्ये आले. ओके, आता बघा, या दोघांचा जो संबंध आहे ना मध्ये, हा येऊ शकतो. शक्यता म्हणलं तर 100% फॉलो. का फॉलो? तर बघा, याची जे विधान आहे ना, दोन्हीही विधान पॉझिटिव्ह विधान आहे. मग पॉझिटिव्ह विधान आल्यावर त्याची शक्यता 100% फॉलो करून टाकायची. ओके, चला बघा, पहिलं निष्कर्ष बघूया काय. पहिला निष्कर्ष असा आहे की काही डॉक्टर अभियंते असण्याची शक्यता आहे. मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला, शक्यता पॉझिटिव्ह विधान आल्यावर 100% फॉलो करायची. मग हे पण फॉलो व्हायले, हे पण फॉलो व्हायले. आता दुसरं काय दिलंय, सर्व परिपूर्ण म्हणजे सर्व परफेक्ट, हे एकतर डॉक्टर आहेत म्हणते किंवा इंजिनियर आहेत म्हणते. म्हणजे बघा, हे सर्व परफेक्ट जे आहेत ना, एकतर डॉक्टर असतील म्हणते, नाहीतर इंजिनियर असतील म्हणते. आणि हे 100% चूक आहे. आलं लक्षात? सर्व परफेक्ट एक तर डॉक्टर किंवा इंजिनियर कसे असू शकतात? आमच्यासारखे काही टीचर पण असतात ना, काही परफेक्ट असतील की नाही आमच्यासारखे टीचर. मग बघा, सर्व परफेक्ट डॉक्टर किंवा इंजिनियरच असतात असं नाही. हे बघा, हे बाकीची जी जागा आहे, या जागेमध्ये आहेत की आमच्यासारखे टीचर? या जागेमध्ये आहेत की नाही आमच्यासारखे टीचर? आमच्यासारखे टीचर सुद्धा परफेक्ट होतात की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा इंजिनियर आहे. आलं लक्षात? या इंजिनियर मध्ये पण येईल मी. ओके, चला, आमच्यासारखे टीचर सुद्धा असतात. म्हणजे दुसरं कन्क्लुजन 100% रॉंग आले. दुसरं कन्क्लुजन हे बघा, त्यांनी काय म्हणले, सगळे परफेक्ट एक तर डॉक्टर असावं किंवा इंजिनियर असावं म्हणले. मग असे शक्य नाही ना, सगळे परफेक्ट एक तर डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हे आपल्याला 100% याची खात्री नाही. मग 100% खात्री नसल्यामुळे हे चूक. मग पहिलं बरोबर आहे. मग पहिलं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन 1 मध्ये आहे बघा. फक्त एक अनुसरण करतो, हे ऑप्शन टिक करायचं. आणि एक्झाम मध्ये एका कोपऱ्यामध्ये सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन असते, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. बरेच मुलं फक्त याच्यावर टिक करतात आणि दुसऱ्या प्रश्नावर क्लिक करतात आणि सगळी एक्झाम गेली मातीमध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया पुढचा. ओके, चला नेक्स्ट बघू पुढचा क्वेश्चन. चला बघा बरं काय दिलंय. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा. काय दिले बघा, सर्व चौरस वर्तुळ आहेत. चौरस म्हणजे स्क्वेअर, वर्तुळ, वर्तुळ म्हणजे सर्कल. सर्व वर्तुळ त्रिकोण आहेत. सर्कल, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. काही आयात त्रिकोण आहेत. आयात म्हणजे रेक्टँगल, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. बघा, मी आधी डायग्राम काढतो. ओके, चला बघून घ्या. डायग्राम काय आहे, सर्व जे चौरस आहेत ते वर्तुळ आहेत, स्क्वेअर. बघा, सगळे स्क्वेअर सर्कल मध्ये आले. सर्व वर्तुळ त्रिकोण आहेत. बघा, सगळे वर्तुळ मी त्रिकोण म्हणजे ट्रायंगल मध्ये घेतले. आणखीन काही आयात हे त्रिकोण आहेत, काही आयात हे ट्रायंगल आहेत. बघा, काही आयात, काही रेक्टँगल, बघा काही आयात आले ट्रायंगल मध्ये. ठीक आहे. आता बघा, हे सुद्धा पॉझिटिव्ह विधान आहेत. याची जर तुम्हाला शक्यता आली तर 100% फॉलो करायचं. चला बघूया, इकडं या साईडला होतो मी जरा. बघा बरं काय दिले मग, सर्व वर्तुळे आयताकृती असण्याची शक्यता. शक्यता म्हणलं तर मी काय सांगितलं तुम्हाला, 100% फॉलो. हे 100% बरोबर येते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया मग. काही त्रिकोण चौरस आहेत. हे बघा, काही त्रिकोण चौरस आहेत, काही ट्रायंगल स्क्वेअर आहेत असं म्हणणं आहे त्याचं. बघूया, इकडे बघा. हे बघा, हे ट्रायंगल आहे. ठीक आहे, मग काही ट्रायंगल चौरस आहेत म्हणले. हे बघा, एवढ्या ट्रायंगल पैकी एवढे आले की नाही बघा बरं स्क्वेअर मध्ये.
मग काही ट्रायंगल चौरस आहेत हे 100% बरोबर आले. 100% बरोबर आले दोन्ही. दोन्ही 100% बरोबर, म्हणून याचा पुन्हा ऑप्शन काय येते? ऑप्शन बी मध्ये आहे बघा. 1 आणि 2 दोघेही अनुसरण करतात. याचा आन्सर येईल ऑप्शन बी. याचा आन्सर येईल ऑप्शन बी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण मग. हे व्यवस्थित समजून घ्या. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लेक्चर किती वाजेपर्यंत आहे बेटा? हे लक्षात घ्या की हे क्वेश्चन्स घेतलेत मी काही. मला वाटतं क्वेश्चन नंबर किती आहे इथं? क्वेश्चन नंबर 6 आहे. 20-25 क्वेश्चन असतील कदाचित. पण त्याच्यामध्ये एक आयदर ऑरचा कन्सेप्ट सुद्धा मी सांगणार आहे. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हा, आलं लक्षात? एकाच दिवशी मी हे दोन्ही कन्सेप्ट, आता बघा साधारणतः हे क्लिअरिटी यायला थोडा वेळ लागते. मी एवढं शिकून सुद्धा तुम्हाला ना स्वतः कमीत कमी 200 ते 300 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. कमीत कमी 200 क्वेश्चन तरी. मग या 200 क्वेश्चन मध्ये तुमचे जे चुकत आहेत ना, मग ते डाऊट विचारायला पाहिजे. आलं लक्षात? तर ते डाऊट असतील म्हणजे तुमचं चुकू द्या, हरकत नाही. पण का चुकलं ह्याची क्लॅरिटी ठेवायची थोडीशी. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. याच्यावरच क्वेश्चन आहे बघा. याच्यावरच काय क्वेश्चन आहे बघा. सर्व चौरस आयताकृती असण्याची शक्यता. मग मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला? शक्यता म्हणलं 100% फॉलो. ठीक आहे. किमान काही आयात वर्तुळ आहेत, म्हणजे काही आयात वर्तुळ आहेत असं म्हणणं आहे. काही आयात म्हणजे रेक्टँगल, वर्तुळ म्हणजे सर्कल, म्हणजे काही रेक्टँगल सर्कल आहेत. बघूया. बघा, काही रेक्टँगल सर्कल आहेत हे आपल्याला 100% सांगता येत नाही. काही रेक्टँगल सर्कल आहेत की नाही हे आपल्याकडे 100% काही एव्हिडन्स नाही. बघा, दोघांमध्ये गॅप आहे. सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणून हे दुसरं चूक झालं. दुसरं चूक झालं. पहिलं बरोबर आलं. त्याचा आन्सर येईल ऑप्शन ए. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. नेक्स्ट क्वेश्चन बघू. याच्यावरच आहे का दुसरा आहे बघू? नाही, हे दुसरं आहे क्वेश्चन. चला बघून घ्या. चला बघा, सर्व ग्राफिक्स डिझाईन आहेत. ठीक आहे, चला डायग्राम काढू आपण. सर्व ग्राफिक डिझाईन. बघा, सर्व ग्राफिक डिझाईन मध्ये घेतले मी. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलंय? सर्व नमुने डिझाईन आहेत. नमुने एन घेऊ त्या नमुन्याला. ठीक आहे. सर्व नमुने डिझाईन आहेत. आता बघा, नमुने पण डिझाईन मध्ये आले, ग्राफिक पण डिझाईन मध्ये आले. थोडस आपण डायग्राम चेंज करू. बघा, सर्व ग्राफिक डिझाईन आहेत. नमुने पण डिझाईन मध्ये, ग्राफिक पण डिझाईन मध्ये. बघा, ग्राफिक पण डिझाईन मध्ये आले, नमुने डिझाईन आले. हे बघा, ग्राफिक मध्ये ग्राफिकच मिळालो. काय ते? सर्व ग्राफिक डिझाईन. हा, डिझाईन मध्ये हे डिझाईन. ठीक आहे. एवढं दिलंय. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आले. शक्यता 100% फॉलो. बघा, किमान काही डिझाईन ग्राफिक्स आहेत. काही डिझाईन, हा, काही डिझाईन ग्राफिक आहेत म्हणते. बघा, काही डिझाईन ग्राफिक आहेत. 100% सांगता येते. बघा ना, एवढे डिझाईन ग्राफिक होणारच आहेत. या एवढ्या मोठ्या डिझाईन पैकी एवढे ग्राफिक मध्ये येणारच आहेत की. काही डिझाईन ग्राफिक मध्ये आलेत की नाही? 100% आलेत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू मग. आणखी आणखी काय दिलंय? आणखी काय दिलंय बघा. कोणताही नमुना ग्राफिक नाही. बघा, कोणताही नमुना ग्राफिक नाही हे आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. हे जे आहे ना, नमुना ग्राफिक नाही, हे आपल्याला कन्फर्म नाही सांगता येत. आपल्याकडे काहीतरी खात्री पाहिजे ना. ठीक आहे, मग हे सुद्धा कन्फर्म सांगता येत नाही, म्हणून हे चुकलं. आलं लक्षात? कोणताही नमुना ग्राफिक नाही, कन्फर्म सांगता येते का? नाही, म्हणून हे चुकलं. ठीक आहे, पहिलं बरोबर. मग पहिलं बरोबर म्हणजे ऑप्शन फर्स्ट आलं. पुन्हा एकदा आन्सर. याचं सुद्धा आन्सर काय आलं? ऑप्शन फर्स्ट. चला समजून घ्या व्यवस्थित. काही जणांनी दिले आन्सर ए, करेक्ट आहे. काही जणांनी आन्सर दिले, करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
चला बघा काय दिलंय. सर्व पाने मूळ आहेत, काही पाने फांद्या असतात. पाने पाण्याला पी घेऊ, मुळाला एम घेऊ, फांद्याला एफ घेऊ. ठीक आहे. चला, सर्व पाने मूळ आहेत. बघा सगळे पाने मूळ मध्ये घेतले मी. पुन्हा काय केलंय, काही पाने फांदे आहेत, काही पाने फांदे आहेत. मग साईडला थोडस दुसरं घेऊ. हे बघा काही पाने फांदे आहेत, हे एवढे पाने. हे बघा एवढे पाने आले फांद्यामध्ये. ठीक आहे. चला बघा काय काय विचारलं बघून घेऊ. बघा मग काय विचारलं, याचा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. शक्यता आली तर 100% फॉलो करून टाकायचं. बघा काय, काही फांद्या पाने नसतात. आता बघा साधच कन्क्लुजन आहे. ठीक सांगता येते का बघू. बघा काही फांद्या पाने नसतात, असं पक्क सांगता येते का मला? मी सांगितलं ना तुम्हाला, पक्क सांगता येते का काही फांद्या पाने नाहीत म्हणून? सांगता येत नाही. त्यामुळे हे चूक. त्याच्या पुढचं, किमान काही मुळे फांद्या आहेत. म्हणजे काही मुळे फांद्या आहेत, काही मुळे. हे बघा एवढे मुळे फांद्या येणारच आहेत की नाही? हे 100% सांगता येते आपल्याला. एवढ्या मुळ्या फांद्या येणारच आहेत. का बरं? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं. बघा एफ पी चं शेत करायले. रस्ता कुठं नाही एमच्या शेतातून. मग एमचा आणि एफचा थोडाफार का होईना संबंध येईल की नाही? थोडाफार म्हणजे काहीतरी संबंध येईल की नाही? हे बघा काही मुळे फांद्या आहेत. बघा काही मुळे फांद्या आहेत. 100% बरोबर आहे की नाही? 100% बरोबर येते. याचं दुसरं बरोबर आलंय. दुसरं कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन सी मध्ये. फक्त 2 अनुसरण करू शकतो. याचं येईल ऑप्शन सी. मी हे समजून सांगलंय सुरुवातीला. सुरुवातीला जर ज्यांनी लक्ष देऊन ऐकलं असेल तर 100% कळते. ठीक आहे. याच्यावर 2 ते 3 लेक्चर झाले ना, परफेक्ट होऊन जाते. चला नेक्स्ट बघूया. काय दिलं बघा. सर्व खेळणी भेटवस्तू आहेत. ठीक आहे. खेळणी के करू आपण. भेटवस्तू बी. कोणतेही खेळणी बक्षीस नाही. खेळणी म्हणजे केच केलं आपण. बक्षीसला अवॉर्ड ए करू. ठीक आहे. बघू बघून घे. सर्व खेळणे भेटवस्तू आहेत. बघा सर्व खेळणी मी काय करतो, भेटवस्तू मध्ये टाकतो. आता पुढे बघून घेऊ. पुढे कोणतेही खेळणे बक्षीस नाही. खेळणे बक्षीस नाही. बघा या खेळण्याचा आणि अवॉर्डचा यांचा संबंध येणार नाही. खेळणे आणि अवॉर्डचा संबंध नाही. चला मग आता इथं बघा काय दिलंय, किमान काही बक्षिसे भेटवस्तू आहेत. काही बक्षीस म्हणजे काही अवॉर्ड हे भेटवस्तू म्हणजे बी आहेत. काही ए बी आहेत. बघा काही ए बी आहेत हे पक्क नाही सांगता येत आपल्याला. इथं शक्यता म्हणलं तर बरोबर होतं. आलं लक्षात. काही अवॉर्ड बक्षीस आहेत. बघा काही बक्षीस भेटवस्तू आहेत. काही बक्षीस भेटवस्तू आहेत. हे कन्फर्म नाही सांगता येत आपल्याला. त्यामुळं पहिलं चूक. दुसरं काय, सर्व भेटवस्तू खेळणे आहेत. सर्व भेटवस्तू खेळणे आहेत. हो का? सर्व भेटवस्तू खेळणे आहेत का बघा, हे सुद्धा आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. म्हणून दोन्हीही चूक झाले बघा. आलं लक्षात? त्याच्यामुळे दोन्ही चूक कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर यापैकी नाही. ठीक आहे. यापैकी नाही येईल ऑप्शन. यापैकी नाही. म्हणजे दोन्हीही अनुसरण करत नाही. चला बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. चला हा क्वेश्चन बघूया. काय दिले बघा. काही राजे सम्राट आहेत. राजे म्हणजे किंग. सम्राट म्हणजे एम्पायर घेऊत आपण. नाही तर उगा तुम्हाला कन्फ्युज न करण्यापेक्षा राजे म्हणजे आर घेऊ. राजे म्हणजे आर. सम्राट म्हणजे यस. कोणताही शासक राजा नसतो. रूलर. शासक म्हणजे काय असतो? रूलर. आर घेऊ. ठीक आहे. राजा म्हणजे नाही आपण राजा याला घेत 2 मिनिटं.
त्याला इंग्लिशमध्येच लिहितो मी. चला बघूया. हे बघा, राजा म्हणजे किंग, सम्राट म्हणजे एम्पेरियर आणि शासक म्हणजे रूलर म्हणजे शासक. राजा नसतो. ओके, चला डायग्राम काढू. काही राजे सम्राट असतात. हे बघा, काही किंग हे एम्पॅरियर आहेत. आणि पुढे दिलंय, कोणताही राजा शासक नाही, म्हणजे रूरल नाही. म्हणजे किंग हे आहेत ना, रूलर. रूलर म्हणजे रूल करणारा शासक. ठीक आहे. या दोघांचा संबंध नाही असं सांगितलं. बघा, या दोघांचा संबंध नाही. आता या दोघांचा जो संबंध आहे ते येऊ शकतो. या दोघांचा एकमेकांसोबत संबंध येऊ शकतो, ती शक्यता आहे. हे आयदर ऑरच्या क्वेश्चन मध्ये आले बघा, मला वाटते असं येईल. बघा इथं लक्ष द्या, कोणताही शासक सम्राट नसतो. काही शासक सम्राट. बघा, शासक सम्राट. 2 मिनिटं, चला आयदर ऑरचा कन्सेप्ट बघायचा आपल्याला. इकडे लक्ष द्या, आयदर ऑरचा कन्सेप्ट. आता आयदर ऑरचे मी रूल्स लिहितो बोर्डवर. आयदर ऑरचे रूल्स बोर्डवर लिहिणार आहे, लक्ष द्या. मराठीमध्ये त्याला 1 किंवा 2 असं म्हणतात. याचे रूल काय आहेत बघा. याचा पहिला रूल लिहून घ्या. बघा, पहिला रूल काय, सर्व निष्कर्ष हे चूक असले पाहिजे. चूक असावे. सर्व निष्कर्ष कसे असावं, चूक असावं. दुसरं, काय आहे बघा. त्याला काय म्हणतात की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे सारखे असावं. याचा मिनिंग काय मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चला तिसरं. तिसरं काय बघा, की तिथं अशा काही कंडिशन असल्या पाहिजे. काही प्लस काही, म्हणजे एका निष्कर्षामध्ये काही असलं तर दुसऱ्या निष्कर्षामध्ये पण काही असावं, पण दोघांपैकी एकाकडं निगेटिव्ह असला पाहिजे वर्ड. नाही किंवा नाहीत, नसतात. म्हणजे दोन्हीपैकी एक निष्कर्ष हा निगेटिव्ह असला पाहिजे. आणि दोन्हीकडे एक तर दोन्हीकडे काही नावाचा शब्द असावा किंवा दोन्हीपैकी एकीकडे काही नावाचा शब्द असला तरी जमते. जसं की दुसरं, समजा एकीकडे काही नावाचा शब्द आहे प्लस दुसरीकडं म्हणजे दुसऱ्या निष्कर्षामध्ये निगेटिव्ह निष्कर्ष असावा. म्हणजेच काय, नाही नावाचा शब्द असावा किंवा नाहीत नावाचा शब्द असावा, नसणे. ठीक आहे, असे निगेटिव्ह असलं पाहिजे. मग बघा इथं बघूत आपण. आता इथलं काय आहे ते बघू, बघून घ्या. फर्स्ट बघा, कोणताही शासक सम्राट नसतो. शासकला मी काय दिलंय, आर दिलंय. सम्राटला काय दिलंय, ई. म्हणजे कोणताही शासक सम्राट नाही. बघा, कुठलाही आर ई नाही म्हणलं. बघा, कुठलाही आर ई नाही हे मला कन्फर्म सांगता येत नाही. कन्फर्म सांगता येते का, कन्फर्म सांगता येत नाही, म्हणून हे चूक झालं बघा पहिलं.
दुसरं, काही शासक सम्राट आहेत. शासक म्हणजे आर दिले मी आणि सम्राट म्हणजे ई दिलंय. म्हणजे काही आर ई आहेत. हे बघा, काही आर ई आहेत का बघा, हे पण आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. काही आर ई आहेत हे सुद्धा कन्फर्म सांगता येत नाही आणि काही आर ई नाहीत हे सुद्धा कन्फर्म सांगता येत नाही. मग दोघंही कन्फर्म सांगता येत नाहीत म्हणजे दोन्ही चुकले. बरोबर. मग आता आयदरची कंडिशन बघा. आयदरची पहिली कंडिशन काय सांगते? इकडे लक्ष द्या. सर्व निष्कर्ष चूक राहावं म्हणजे दोन्ही निष्कर्ष चूक असले पाहिजे. बघा पहिली कंडिशन तर फॉलो व्हायली. बघा पहिली कंडिशन फॉलो व्हायली. दुसरी कंडिशन काय बघा, की सब्जेक्ट प्रेडिकेट सारखा असावा म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. सब्जेक्ट प्रेडिकेट सारखा असावा म्हणजे काय? थोडंसं लक्ष द्या. हे बघा, पेन दुसरा घेतो. इकडे बघा, इथं पण शासक आलाय, इथं पण सम्राट आहे. बघा इथं पण शासक आहे, इथं पण सम्राट आहे. शासक सम्राट, शासक सम्राट, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. शब्द सारखे आले पाहिजे. शासक सम्राट, शासक सम्राट आलं दोन्हीकडे सारखं. मग बघा, मी जे आता तुम्हाला सांगितलं होतं, सब्जेक्ट प्रेडिकेट सारखे असं आहेत की नाही सारखे? आहेत सारखे. म्हणजे दुसरं कन्क्लुजन पण म्हणजे दुसरी आयदर ऑरची कंडिशन पण बरोबर आली. आता तिसरी कंडिशन बघा. तिसऱ्या कंडिशन मध्ये काही प्लस काही जमते पण मध्ये निगेटिव्ह राहावं किंवा काही प्लस नाही असे शब्द राहावं. बघा इथं बघा, लक्ष द्या जरा. इथं बघा, हे बघा, कोणताही काही आहेत बघा. हा, याच्यामध्ये काही आहे. हे बघा आहे की नाही काही, काही आणि नसणे हे बघा नसतो. काही एका निष्कर्षामध्ये आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये नसणे किंवा नसतो. हे बघा हे कॉम्बिनेशन आलं की नाही बघा. हे बघा, काही आणि एका याच्यामध्ये काही आलंय आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय आलंय बघा, नाही, नाहीत, नसणे, निगेटिव्ह वर्ड आलाय. मग एका याच्यात काही आणि दुसऱ्या याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड म्हणजे या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा बसायले. म्हणजे आयदर वरची तिसरी कंडिशन सुद्धा फॉलो झाली. मग तिन्ही कंडिशन फॉलो झाल्यामुळं याचं आन्सर कुठलं येते? तिन्ही कंडिशन फॉलो झाल्यामुळं याचं आन्सर येईल बघा. इथं दिले तुम्हाला काय, एकतर एक किंवा दोन अनुसरण करते म्हणजे दोन्ही पैकी एक अनुसरण करणार आहे. याचा आन्सर येईल बघा ऑप्शन डी. सर्वांना समजलं असेल तर प्लीज एकदा यस कमेंट करा. प्लीज कमेंट यस. सर्वांना समजलं असेल तर प्लीज यस कमेंट करा. खूप इम्पॉर्टंट आहे हे कॉम्बिनेशन पाहिजे आपल्यासाठी. प्लीज यस कमेंट करा समजलं असेल सर्वांना तर. बघा कसं आहे की हे तिन्ही कंडिशन फॉलो झाल्या पाहिजे. निष्कर्ष दोन्ही चुकीचा असावा, त्याचा सब्जेक्ट प्रेडिकेट सारखा असावा म्हणजे दोन्ही जे दिलेत आपल्याला ते सारखे असावं आणि तिथं हे बघा काही काही दोन्हीही निष्कर्षामध्ये काही सम 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 असलं पाहिजे पण त्याच्यात नॉट पण असला पाहिजे. ठीक आहे. सम म्हणजे काही आणि एकतर असं कॉम्बिनेशन पाहिजे म्हणजे एका निष्कर्षामध्ये काही तर दुसऱ्या निष्कर्षामध्ये नो किंवा नॉट पाहिजे. म्हणजे एका निष्कर्षामध्ये काही आलं तर दुसऱ्या निष्कर्षामध्ये निगेटिव्ह निष्कर्ष आला पाहिजे. त्याच्यामध्ये काय असं नाही, नाहीत, नसणे, नसतो असे शब्द असले पाहिजे. परत सांगू? ओके ठीक आहे परत सांगतो. बघा पटकन एकदा. लक्ष द्या. आता मी याच्यामध्ये काय केलं, हे डायग्राम काढली. त्या डायग्राम मध्ये मी काय केलं, राजाला किंग लिहिलं, सम्राटाला ई लिहिलं, शासकला आर लिहिलं. बरोबर. मग आता काय म्हणलंय, काही राजे सम्राट असतात म्हणजे काही किंग मी काही के ई लिहिले बघा, काही के ई घेतले. बरोबर. मग पुढे त्यांनी सांगितलं की कोणताही शासक राजा नसतो, कोणताही शासक राजा नसतो, हे किंग. ठीक आहे. म्हणजे आर म्हणजे रुरल, रुलर म्हणजे शासक. ठीक आहे.
मग कुठलाही शासक किंग नसतोय बघा, रूलर. आर रूलर म्हणजे किंग नाही. ठीक आहे, याचं आणि याचं जमत नाही. मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं की कोणताही शासक सम्राट नसतो, म्हणजे कुठलाच आर ई नाही. आर ई नाही म्हणलं, हो का, आर ई नाही म्हणलं, हे पक्क सांगता येते का आपल्याला? नाही सांगता येत. साधं कन्क्लुजन आहे, म्हणजे साधा निष्कर्ष आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की साधा निष्कर्ष 100% सांगता येत असेल तरच यस करायचं, नाही तर नो करायचं. बस. मग आता मला सांगा, हे त्यांनी काय सांगितलं? काही म्हणजे आर ई नाही, कोणताही आर ई नाही म्हणलं. मग आर ई नाही हे पक्क सांगता येते का मला? नाही सांगता येत. म्हणून पहिलं चूक. आता पण इथं बघा, काही आर ई आहेत म्हणलं. आता काही आर ई आहेत हे सुद्धा मला पक्क सांगता येत नाही, म्हणून दोन्ही चुकले. मग मी तुम्हाला आयदर ऑरच्या कंडिशन लिहून दिल्यात. स्क्रीनशॉट काढून घ्या. काय कंडिशन आहेत बघा? सर्व निष्कर्ष चूक असावं. दोन्ही दोन्ही निष्कर्ष चूक असावं. बघा आहेत की नाही? दोन्ही निष्कर्ष चूक आले. ठीक आहे. मग पुन्हा काय सांगितलं त्यांनी? सब्जेक्ट प्रेडिकेट सारखा असावा. सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे काय हे लक्ष द्या. 2 मिनिट. ते काय निघालं आता? ठीक आहे. हा, सब्जेक्ट प्रेडिकेट सारखा असावा. इकडे लक्ष द्या. सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे काय? इथं लक्ष द्या की सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे बघा, शासक सम्राट. हे बघा, शासक सम्राट दोन्ही सारखा आहे की नाही? दोन्ही सारखा असावं. शासक सम्राट, शासक सम्राट, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. आणि तिसरं काय असलं पाहिजे म्हणलं? हे कॉम्बिनेशन असावं. काय? की काही म्हणजे एका निष्कर्षामध्ये काही आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये काही असे दोन शब्द पाहिजेत. पण त्या दोन्ही पैकी एका निष्कर्षामध्ये निगेटिव्ह निष्कर्ष असला पाहिजे. तिथं नो, नाही, नॉट किंवा नाहीत, नसतात असे शब्द आले तर. ठीक आहे, असे शब्द पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आलं लक्षात? मग हे तरी पाहिजे. किंवा एका निष्कर्षामध्ये काही आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये निगेटिव्ह निष्कर्ष असला पाहिजे. एक निष्कर्ष काही तर दुसरा निष्कर्ष निगेटिव्ह. आलं लक्षात? तर ते असं कॉम्बिनेशन असेल, मग तिन्ही कंडिशन जर फॉलो झाल्या तर याचा आन्सर आयदर ऑर येते. मग आयदर ऑर कुठल्या ऑप्शन मध्ये होतं ते आपण क्लिक केलं, ऑप्शन डी मध्ये होतं. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन करून घेऊ. पटापट क्वेश्चन करूत, आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट बघू. बघा काय दिलंय? कोणतीही नदी सरोवर नाही. नदी म्हणजे रिव्हर, सरोवर म्हणजे लेक घेऊन टाकू, यल. एकही तलाव समुद्र नाही. लेक. अरे, सरोवर लेक. चला ठीक आहे, तलाव आणि लेक एकच आलं. समुद्र नाही. आणि काही समुद्र महासागर आहेत, ओशियन. काही समुद्र, काही समुद्र काय देऊ त्याला? रिव्हर, सरोवर, तलाव, समुद्र. म्हणजे चला येस देऊन टाका. आणि काही समुद्र, ओशियन, हे ओ लिहून टाकू त्याला. चला ठीक आहे, याची डायग्राम काढून घेऊ. काय दिलंय? कोणतीही नदी सरोवर नाही, म्हणजे रिव्हर, लेक नाही, ह्यांचं जमणार. कुठं काय दिलंय? एकही तलाव समुद्र नाही. तलाव, समुद्र नाही, या दोघांचंही जमणार. मग या दोघांचं जमू शकते. ठीक आहे, पुढं काय दिलंय? काही समुद्र ओशियन आहेत, म्हणजे काही समुद्र ओशियन आहेत. काही समुद्र आहे बघा, काही समुद्र काय झाले? ओशियन. काही समुद्र ओशियन झाले. आता बघा, थोडं लक्ष द्या. हे बघा, यांचा संबंध एकमेकासोबत येऊ शकतो. यांचा पण संबंध एकमेकासोबत येऊ शकतो, पण ती शक्यता आहे. आणि बघा, हा जो ओशियन आहे, हा ओशियन पूर्ण या लेक मध्ये नाही जाऊ शकत. हा ओ पूर्ण यल कडे नाही जाऊ शकत, पण यल पूर्ण ओ कडे येऊ शकतो. कारण बघा, ओ कडे एवढी जागा आहे
की या एस ला पण एका रूम मध्ये आणि ओ ला पण या एल ला पण एका रूम मध्ये ठेवू शकतो तो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण बरोबर लक्ष देऊन क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय दिले बघा, कोणतीही नदी हा महासागर नाही. नदी म्हणजे रिव्हर. रिव्हर हे ओशियन नाही म्हणलंय. बघा, रिव्हर ओशियन नाही हे आपल्याला कन्फर्म नाही सांगतायत. मग मी तुम्हाला सांगितलंय आधीच की साधं जर निष्कर्ष असेल साधा आणि ते 100% जर खात्री असेल तरच येस नाही तर नो. मग आता याची 100% खात्री नाही माझ्याकडं की नदी ओशियन नाही. नदी ओशियन नाही हे मला माहितच नाही. माहित नाही म्हणून मी त्याला रॉंग केलं, कारण सांगता येत नाही. माझ्याकडे डेटा नाहीच ना तेवढा. आता काय दिलंय, किमान काही तलाव महासागर आहेत. तलाव म्हणजे लेक, महासागर मध्ये ओशियन म्हणजे काही एल ओ आहेत. हे बघा, काही एल ओ आहेत हे पण मला पक्का सांगता येत नाही. हा, शक्यता जर वर्ड वापरला, इथं कुठे शक्यता वर्ड आलाय का बघा, इथं कुठंच शब्द आला नाही शक्यता. शक्यता जर म्हणलं तर हे बरोबर होते की काही एल ओ आहेत, पण पक्क मला 100% सांगता येत नाही. म्हणून दोन्हीही चूक. दोन्ही चुकलेत. पण मला सांगा, सब्जेक्ट प्रेडिकेट कुठं सारखे आहेत? इकडे तलाव आहे, इकडे महासागर आहे, इकडे महासागर आहे, इकडे नदी आहे. मग सब्जेक्ट प्रेडिकेट जर सारखे आले तर ते आपल्या डोक्यात पाल चुकली पाहिजे की बाबा हे आयदर ऑर आहे का. मग त्यावेळेस आयदर ऑरच्या कंडिशन चेक करायच्या, तोपर्यंत कंडिशन चेक करायची गरज नाही. दोन्ही चुकलेत, मग तिथं ऑप्शन असते तुम्हाला अनुसरण 1 व अनुसरण 2 दोन्हीही बरोबर नाहीत. ठीक आहे, पण इथं तसं ऑप्शन दिसत नाही आहे. मग यापैकी नाही म्हणून ऑप्शन क्लिक करा, पुढचं सॉल्व्ह करा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. बघा हा वाला क्वेश्चन काय, काही रंग पेंट आहेत, सर्व रंग वॉर्निश आहेत. ठीक आहे, काही रंग पेंट आहेत, सर्व रंग वॉर्निश आहेत, कोणतीही वॉर्निश डाय नाही. रंग म्हणजे कलर, हे पेंट घेऊ, हे रंग म्हणजे कलर, वॉर्निश म्हणजे व्ही घेऊत वाटले असतात, आणि कोणताही वॉर्निश डाय नाही म्हणजे डी घेऊ. चला पटकन डायग्राम काढून टाका. काही रंग पेंट आहेत म्हणले, हे बघा, काही कलर पेंट आहेत. झालं. पुन्हा काय दिलंय, सर्व सी वॉर्निश आहे. बघा, सर्व सी वॉर्निश मध्ये घेतो मी. बघा, सर्व सी हे वॉर्निश मध्ये आले. पुन्हा काय म्हणलंय, कोणताही वॉर्निश डाय नाही. वॉर्निशचा आणि डायचा संबंध नाही. बघा, वॉर्निशचा आणि डायचा संबंध नाही. हे बघा, या वॉर्निशचा आणि डायचा संबंध नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला एवढं कळलंय की या डायचा आणि या कलरचा संबंध येणार नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय, की हे जे डाय आहे ना, हे डाय याच्या घरी जाऊन बसू शकते एका कोपऱ्यात कुठतरी इथं, पण ते पूर्ण पेंट इकडं नाही येऊ शकत. या डायकडे पूर्ण पेंट नाही येऊ शकत, हे लक्षात ठेवा. चला बघूत आता. कोणताही डाय पेंट, कोणताही पेंट डाय नाही म्हणजे कोणताही पेंट डाय नाही. बघा, पेंट डाय नाही हे आपल्याला पक्का सांगता येत नाही. पेंट डाय नाहीच म्हणाले तर. हा, जर इथं कोणताहीच्या जागी शब्द जर आला असता, काही पेंट, काही पेंट डाय नाहीत म्हणलं तर ते 100% बरोबर होतं. का बरं, इकडे लक्ष द्या का. इकडे लक्ष द्या, हे बघा, एवढे पेंट डायकडे जाऊ शकत नाहीत. का बरं, तर हे बघा, हे वार्निश मध्ये आलेत ना एवढे पेंट, आणि वार्निशचं आणि डायचं जमतच नाही. मग कसं जमल, जर इथं काही म्हणलं तर बरोबर होतं, पण त्यांना म्हणाले कोणताच येत नाही म्हणते, म्हणजे कुठलाच पेंट डाय होऊ शकत नाही. हे तुमच्याकडे खात्री आहे का, तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहे, काहीच एव्हिडन्स नाही. म्हणून हे रॉंग, पहिलं चूक. ठीक आहे, चला दुसरं बघू. दुसरं काय दिलंय, सर्व पेंट वॉर्निश असल्याची शक्यता. हे बघा, सगळे पेंट वॉर्निश मध्ये. आता मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं होतं, काय सांगितलं होतं बघा, हे बघा, सर्व पेंट वॉर्निश आहेत म्हणजे हे याच्या इथल्या इथं जाऊ शकते घरी. मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की दोन मित्र मैत्रिणी आहेत, ए बी आणि सी. बघा, ए बीच्या घरी, आता या दोघांचं जमणं, या दोघांचं जमत नाही. ठीक आहे, आता या दोघांचे घर जवळ आहेत, मग हे एकमेकाकडे कितीदा इकडं हिच्या घरी जाऊन बसली काय, ही हिच्या घरी जाऊन बसली काय, काय कळणार आहे का सीला, दूर असल्यामुळं नाही कळत. पण हे हे जे ए आहे ना, हे मात्र, हे जे ए आहे ना, हे ए मात्र सीच्या घरी नाही जाऊ शकत. का जाऊ शकत नाही, बीला कळते ना घर जवळ आहे, बीला कळते. कसं झालं ते, हे पूर्ण पेंट डी कडे नाही जाऊ शकत, पण हे पेंट इथल्या इथं मधल्यामध्ये कितीदा आपल्या आपल्या घरी जाऊ येऊ शकतात, हे जाऊ येऊ शकतात.
मग आपल्याला तेच म्हणलंय की सगळे पेंट वॉर्निशकडे जाऊ शकतात म्हणलंय. बघा सगळे पेंट वॉर्निशकडे जाऊ शकतात. मग हे 100% बरोबर आहे. मग 100% बरोबर आहे तर दुसरं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघा? ऑप्शन सी मध्ये आहे बघा. ऑप्शन सी मध्ये काय? फक्त 2 अनुसरण करते. हे आन्सर आहे आपलं. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. ठीक आहे. तर बघा हे एवढा जे क्वेश्चन आहे एवढा क्वेश्चन आपण फायनल क्वेश्चन घेऊ. त्याच्यानंतरची काही प्रॅक्टिस पाहिजे असेल, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर टॉपिक वाईज जर जायचं असेल आणि तुम्हाला प्रत्येक टॉपिक जर परफेक्ट करायचं असेल, तर आपल्याला बॅचमध्ये शिकवावं लागणार आहे. आणि एका चॅप्टरवर कमीत कमी 60-70 क्वेश्चन, 100 क्वेश्चन असे 100-1 क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि ते करून तुम्हाला मग एक्स्ट्रा डाउट सेशन घ्यावं लागतील मला. डाउट सॉल्व्ह करून दाखवावं लागतील. तर त्याच्यासाठी नवीन बॅच लवकरच स्टार्ट होणार आहे. त्यासाठी तुम्ही बाला सरांना कॉन्टॅक्ट करा प्लीज. ठीक आहे. आता बघा हे एवढा क्वेश्चन घेऊन टाकू आपण. काय दिलं या क्वेश्चनमध्ये? या क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा? काही केळी साबण आहेत. काही केळी, केळी म्हणजे बनाना. ठीक आहे. हे बनाना. नंतर साबण, सोप, पावडर, पी. त्याच्यानंतर डिटर्जंट, डी. तर बघा काही बनाना काही पण देतात हो हे. याचं काही शब्दशः घ्यायचं नसते. काही बनाना सोप आहेत. काही पावडर साबण आहेत. ते हे काही सोप काय आहेत? पावडर आहेत. आणि काय दिलंय? फक्त डिटर्जंट पावडर आहेत. हे थोडंसं शब्द वेगळा आहे बघा, फक्त वाला. फक्त डिटर्जंट पावडर म्हणून आलं ना, तर काय करायचे? हे सगळे डिटर्जंट काय करायचे? पावडरमध्ये म्हणजे याला करायचं काय सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. बॅक जातील का? कधी पण लक्षात ठेवा शब्द असा आला, फक्त डिटर्जंट पावडर आहेत म्हणलं, की हे ऑल पावडर्स डिटर्जंटमध्ये घेऊन टाकायचे. सगळे पावडर डिटर्जंटमध्ये. हे सगळे पावडर डिटर्जंटमध्ये घेऊन टाकायचे. तर असा शब्द आला फक्त वाला ओन्ली. बघा फक्त पावडर म्हणजे फक्त डिटर्जंट पावडर आहे म्हणलं, की काय करायचं? सगळे पावडर आणून डिटर्जंटमध्ये ओतायचे. सगळे पावडर डिटर्जंटमध्ये. बघा सगळे पावडर डिटर्जंटमध्ये. आता याच्यावरून आन्सर देऊ. चला बघा. काय पटकन बघून घ्या. काय क्वेश्चन आहे बघा. काही साबण हे डिटर्जंट असतात. हे बघा काही साबण डिटर्जंट आहेत. हे मला कन्फर्म नाही सांगतायत. साधं निष्कर्ष आहे. साधं कन्क्लुजन आहे. कन्फर्म सांगता येते का? नाही सांगतायत. म्हणून हे रॉंग. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलंय? काही डिटर्जंट हे साबण आहेत. हे बघा काही डिटर्जंट साबण येतातच. काही डिटर्जंट साबण येतातच. म्हणून दुसरं 100% बरोबर आहे. दुसरं 100% बरोबर आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? फक्त 2 अनुसरण करतो. फक्त 2 अनुसरण करतो हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. आलं लक्षात? समजलंय? बघा आजचा टॉपिक मी या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये म्हणजे छोटासा व्हिडिओ झाला नाही आपला चांगला 1-1.5 तासाचा व्हिडिओ झालाय. या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केला, की तुम्हाला भरपूर काही देण्याचा. पण कसं आहे माहिती आहे का, की काही जे ट्रिक्स असतात आणि हे असते, ते तुम्हाला असं एकाच दिवशी सगळं मी देतो, म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला सगळं खाऊ घालतो. आता माझ्या मनात आलं ते तुम्हाला एका दिवशी खाऊ घालतो, असं शक्य नाही. पण मला माझं म्हणणं होतं, की आता झेडपीच्या जे एक्झाम आहे, त्या झेडपीच्या एक्झाममध्ये काही मुलांना याच्यामध्ये मार्क्स मिळावं. कमीत कमी जे 2 क्वेशन आले, तर 2 क्वेशनचे 4 मार्क होतात. ते 4 मार्क परफेक्ट झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी मी हे प्रयत्न होता माझा. मग उद्या काय करू आपण? मी स्पेशल टॉपिक वाईज येईल किंवा झेडपीसाठी जे मिसलेनियस क्वेशन्स आहेत, ते मिसलेनियस क्वेशन घेऊन उद्या येईल. पण उद्याचा थोडासा टाईम चेंज करायचा प्लॅन आहे आपला. संध्याकाळी मला वाटते 8 ते 9 मध्ये क्लास म्हणजे लाईव्ह यायचा प्लॅन आहे. नाही, तर मग दुपारी आपल्या रेग्युलर टाईमला येईल. ते तुम्हाला कळून जाईल. नोटिफिकेशन तसं आम्ही टाकू. ओके. नवीन बॅच चालू होणार आहे. तर बाला सरांकडे कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं मॅथ आणि रिझनिंग हे परफेक्ट करून द्यायची 100% गॅरंटी माझी. आलं लक्षात? कारण तुम्हाला 100% त्याची खात्री देऊ शकतो मी, की तुमचं मॅथ, रिझनिंग हे परफेक्ट होऊन जाईल. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. येत्या टेटची एक्झाम असू द्या, की कुठलीही एक्झाम असो. ओके. तोपर्यंत चला मग मी आता पूर्णविराम घेतो.
आणि उद्या भेटूया आपण रोजच्या टाईममध्ये किंवा संध्याकाळच्या टाईममध्ये. तोपर्यंत बाय-बाय. ओके.